जे हायवे आहेत ना त्यांनाच कंटिन्यू ठेवा. गावात घुसूच नका. गावात घुसलं की रोड खराब आहे. आणि नको सांगायला हसतील सगळे मला. कशाला हसतील? नवीन गाडी घेतलेली आहे. विनयचं आता लग्न आहे ना 13 तारखेला. त्यासाठी वारातीसाठी गाडी घेऊन जायची. डायरेक्ट फुटपाथवर ऑफलाईन. नमस्कार मंडळी, आता निघतो आपण सरळ पुढच्या प्रवासाला. गिरनार पर्वत उतरून मस्तपैकी झोपलेलो, नंतर जेवलो वगैरे आणि आता आपण पुढच्या प्रवासाला निघतोय. कारण घरी जाताना आपल्याला म्हणजे जवळपास 800 किलोमीटर कवर करायचं आहे. तर जेवढं होईल तेवढं आत्ता कवर करू आणि तिकडं स्टे करू. इथं स्टेचा इश्यू असा आहे की ॲट अ टाईम रूम घेऊन ना तुम्हाला राहणं आहे आणि ते रूम सोडणंच आहे. तुम्ही डेट वगैरे वाढवू शकत नाही. तर खाली वगैरे असेल तर दुसऱ्या इथं शिफ्ट करू शकतो असं आहे. सो आता इथून आम्ही निघू. जवळपास 150 ते 100 किलोमीटर कवर करायला बघू आणि रूम वगैरे घेऊ, तिथं स्टे करू. सो आता झालं आहे सगळं सेटअप वगैरे लोड केलं आहे, रेडी झाले. फक्त चेकआउट करायचं बाकी आहे. इकडं प्रोसेस करतो आहे आपला केतनदा आणि मग रवाना होऊ सरळ पुढच्या प्रवासाला. नमस्कार मंडळी, गिरनारवरून दर्शन करून आता आम्ही पुढे निघालो आहे. काहीतरी 7 वाजता जर्नी चालू केले, 10 वाजलेत. तर आता देवाला थांबलो आहे तर खूप साऱ्या गोष्टी पाय दुखत आहेत. सगळ्यांचे पाय भरलेले आहेत. पण झोपलो असतो ना तिथे तर झोपलोच असतो पूर्ण कंटिन्युअस बेसिस. सो निघालो पुढं घरी जायला. आता बुधवारपर्यंत आम्हाला घरी पोचायचं आहे. तर राहिलं अंतर 800 किलोमीटरचं. तर जरा आज 100-200 निघाला. आत्तापर्यंत आम्ही नाही बोललं तरी 90 किलोमीटर काढला आहे. जर अजून आम्हाला 70 किलोमीटर निघाला तर उद्यासाठी बेटर पडेल. कारण की 800 किलोमीटर तरी पण 600-750 किलोमीटर बाकी राहते. तर लास्टच्या दिवसाला जर्नी कमी ठेवायची असा चालला आहे. 70 गाड्या. हां, तर एवढी आहे ते पण सांग. हो, आणि थंडी एवढी आहे ना की फार गेली, कामातनंच गेली. आणि नंतर जेव्हा हात धुतले ना तेव्हा असं वाटलं की गरम पाण्याने धुतोय का, कारण की गार रेटलेलो फार. कुल्फ्या होत्या इकडं, कुल्फ्या. आला तर स्वेटर कंपल्सरी करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे हायवे आहेत ना त्यांनाच कंटिन्यू ठेवा. गावात घुसूच नका. गावात घुसलं की रोड खराब आहे आणि हायवेलाच कंटिन्युअसली ठेवा. ते बिगिनरसाठी सजेस्टच नको करू. गिरनार रोपवेने या. रोपवेने या. हे बघा आमचे बिगनर. काय बिगनर, तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे बिगनरचा? एक्सपिरियन्स नको सांगायला हसतील सगळे मला. कशाला हसतील? या शब्दानेच लागणार असते. दिसत नाही नीट. अजून कसा एक्सपिरियन्स कसा? सांगायचं आहे. नीट गेलो म्हणून मी आता खाली येताना त्रास झाला. म्हणजे कशामुळे? सगळ्यांनी जाताना रोपवेने जा. जाताना की येताना? जाताना पण रोपवेने जा आणि येताना पण रोपवेने या. अर्ध्यापर्यंतच रोपवे आहे आणि पुढे नंतर 2 तास चालायचं लागतं येणं जाणं. डिस्टन्स खूप आहे पुढे. त्यामुळे ज्यावेळी जाल ना तुम्ही रोपवेने जा. रोपवेतून पुढे 1 तास जात आहे चालायला आणि येताना पण 1 तास आणि नंतर रोपवेने या. डिस्टन्स खूप असल्यामुळे 8 तास लागतं. 8 तास लागतं. हां, जाणं येणं 8 तास. तरुण मंडळी जाऊ शकतात लवकर. आमचा यंगस्टार 2.5 तासामध्ये पोहोचला. हा, आमचा एक छोटा यंगस्टर ना 2.5 तासात पोहोचलो. आणि एजेड एजंट कोण आहे? हा, जो फोटो काढतोय, व्हिडिओ काढतोय तो. एजेड कोण आहे ना हे कमेंटमध्ये तुम्हीच सांगा. हात गार पडलं होतं ना, एवढं बरं वाटलं. असं वाटलं की आंघोळ करतात. हो, आंघोळ करू शकते तसे पाण्याची. एक राऊंड मारून होता उघडा आणि आंघोळ करायची. नाही पण थंड पाणी नाही
थोडस मला उन्हामध्ये गरम झालं तर पाणी नाही तो असं रूम मध्ये राहिलास तर तो थंडच वाटत. अजून नॉर्मल पाणी नाही खायचं. सुन झालं पाय बघ. मी किती उशीर हात टाकलेला होती. बेकार हात पण काढायची वाटत नव्हतं. मी बोल मरू केतन दासांना उडून दे. कसं पण असं पण खात नव्हतं केतन दाने 2 छक्क मारले लय बेकार उडव तो. एक खड्डा होता आणि स्पीड ब्रेकर. खड्डा पण उडवलं स्पीड ब्रेकर. मग ते चार काय बोलताय चक्का मग तो स्पीडने उलटा ना एवढा इफेक्ट नव्हतो पण हा. स्पीडने इफेक्ट नव्हता. असा गेलो ना गाचका बसतो. त्या स्पीडवर नमस्कार मंडळी. तर काल रात्री आम्ही आहे ना रघुनाथ हॉटेलला थांबलेलो. तर रात्री आहे ना काहीतरी 11:30 वाजता आम्हाला हा हॉटेल भेटला. 170 किलोमीटर आम्ही इथनं रनिंग मारले कुठून जुनागडवरून. आणि आता मी रिसेप्शनला येऊन बसले. सगळे फ्रेश होत आहेत त्यामुळे मी इकडे बाहेर आलो. रात्रभर झोप नाही झाली. कंटिन्युअसली माझ्या क्रॅम्प येत होते कंटिन्युअसली. तरी पण मी बाम लावून झोपलेलो. अक्षरशः ती म्यूची एक ट्यूब आहे अख्खी ती संपवली तरी पण काय बरं वाटलंच नाही. बाकीचे झोपलेलं म्हणून त्यांना पण मी त्यांची झोपमोड जास्त केली नाही. तरी एकदा जय सुटलेला कंटिन्युअसली हे चालू होता क्रॅम्प येत होते. गिरनारवरून निघून 150 किलोमीटर काहीतरी आलो असेल. आणि इथं हॉटेल होता. हा बघा हा हॉटेल आहे रघुनाथ म्हणून. हॉटेल काहीतरी आम्हाला 1200 रुपयाला 6 पर्सनचा भेटला. एकच 2 बेड होते आणि 1 बेड एक्स्ट्रा गादी होती. आणि आज आम्ही रवाना होतोय सरळ सुरत मार्गे मुंबई करत घरी. भाई काल रात्री एवढी थंडी होती ना अक्षरशः रनिंग खेचणारच होतो आम्ही पण थंडीमुळं काही जमलंच नाही. म्हणजे ते राहिलं वगैरे. आज फ्रेश झालो आहे आणि रवाना होतोय सरळ सुरत मार्गे. सुरतला जाऊन आपण तिथचं जे कपड्यांचं मार्केट वगैरे आहे ना तिथं पण जाणार आहोत. आणि आधेमध्ये जर स्पॉट भेटलं तर ते पण एक्सप्लोअर करणार आहोत. तो चला निघूयात. वडापाव बघा काहीतरी वेगळा आहे. त्याच्यात प्रॉपर आपला दाबेली कशी हे करतात तसं हे आहे. ही दाबेलीवरनं वडापावर आली. मला होते दाबेली खायचे आणि आता वडापाव आले. वडापाव चांगला आहे. जरा अजून डबल मागवलं आहे. हाथों में हाथ तुम्हारी साथे मारी पास आओ ने तू आवे सामे तो मारुआ मन भर जाइए रे तने जोईने के आज छे विचार आपी दे उपहार आकाशे तू मारो तू एक टूटतो तारो आवो अपने मળી जाइए ने आकाशे तू मारो तू एक टूटतो तारो आवो अपने मળી जाइए ने વલહમ તારી સાથે મારું આ જીવન પૂરું થઈ ગયું છે તું જે મારી યાદોમાં હું તારી સાથે આખું આ જીવન વિતાવું રે આકાશે તું મારો હું એક તૂટતો તારો આવો આપણે મળી જઈએ ને આકાશે તું મારો હું એક તૂટતો તારો આવો આપણે મળી જઈએ ને केवल बाईनी 150 अहमदाबाद 150 चलो भाई चलो 150 अहमदाबाद 150. केवल बाईनी नवीन ऍड केलंय. नवीन गाडी घेतलेली आहे. विनयचं आता लग्न आहे ना 13 तारखेला. हो. त्यासाठी वारातीसाठी ही गाडी घेऊन जायची. ही गाडी घेतली आता
हो, पण गाडीची खास बात म्हणजे बुलेट रॉयल एनफिल्डची गाडी आहे. रॉयल एनफिल्ड तुम्हाला या गाडीची खासियत दाखवतो. हे बघा, इकडे ही गाडी आहे ना अशी पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी वापरली जाते. बुलेटचा मॉडिफाय केलं आहे रिक्षामध्ये. A few moments later. हे बघा काय रायडरची परिस्थिती असते. भाई झोपा आलं, डायरेक्ट फुटपाथवर झोपलाय. आता आम्ही निघालोय सुरतला जायला. जवळपास आता इथून 130 किलोमीटर बाकी आहे. आणि थांबलेलो मागाशी टपरीवर, चाय वगैरे पिलंय. गाडी आता लोड करतोय. आणि आम्हाला तर काय हायवे वगैरे लागलाय नाही, वन वे, आणि त्यात मारण्याचे आहेत खड्डे. सो कसं मसं आपला पार करत हायवेपर्यंत जायचं आहे. तिथून काहीतरी 10 ते 15 किलोमीटरवर हायवे आहे. मग तिथून आपल्याला म्हणजे स्पीड पकडता नाही. आणि हा बघा, ये देखो गुजरातचे व्ह्यूज. मागाशी रील घेतले ना, त्याच्यात एक म्हणजे असं सीन कॅप्चर झालंय ना, केवल भाई पुढं चाललाय आणि समोरूनच माकडाने उडी मारून गेले. एकदम भारी वाटतंय. ते तुम्हाला दाखवतो. सो चला आता निघूया सरळ सुरतला. खूप उशिराच्या अंतरानंतर आता हायवे लागला आहे. आता आम्ही अहमदाबाद हायवेला आहोत. अहमदाबाद सुरत हायवेला आहोत. इथनं अहमदाबाद आता मला 54 किलोमीटर दाखवतं आहे. तर आपल्याला सुरतमध्ये जाऊन शॉपिंग करायचं आणि तिकडनं पुढं निघायचं आहे. घरी जायला निघालो ना, रात्र झाले भाई. कुठं सुरतमध्ये घुसलो असा वाटायला लागला. शॉपिंगसाठी घुसलेलो, फोन पण स्विच ऑफ, नेटवर्क नाही, आणि प्लस भाई काय तर घेतला नाही. आणि रात्र झाली. आत्ता झालेत 12 वाजलेत आणि रूमच कुठं नव्हती भेटत. या हॉटेलला आता आलो आहे. झालं आहे सगळं, प्रोसेस वगैरे करून झाले. आणि बघू यार, झोपायचं आहे. कारण आज जर झोपलो नाही ना तर सकाळी म्हणजे प्रॉपर आपल्याला राईड करताना येणार नाही. राईड करायचं जर आत्ता ठरवलं ना तर गिरनारला जाऊन चांगलीच हालत खराब झालेली. सो राईड तर पॉसिबल नाही भाई. आता वाटतोय की झोपणे आले, पण नाईट राईड म्हणजे अवॉइडच करायला पाहिजे. नाही बाबा, न जमण्यासारखी. सो आता डायरेक्ट जाऊ आपण आतमध्ये. चाललंय सगळं, झालं तिथं प्रोसेस वगैरे, आधार कार्ड वगैरे सबमिट केलं. चलो भाई, सोना है अभी सुकून से. गुड नाईट. अखेर आम्हाला रूम भेटला. आणि यो बघा, अख्खा गाव राहील असं रूम आम्हाला भेटलाय. अभी तो फिलहाल सवेरे उठने का कोई चांस नहीं है. फिर भी उठेंगे. फिर भी ये उठकर जाएंगे, हम उठकर जाएंगे 10 बजे. अभी रिलैक्स करेंगे आराम के साथ. भाई आज सुखाची झोप नाही, सुखाची. नमस्कार मंडळी, गुजरात राईड आता
लास्टच्या टप्प्यात आले. म्हणजे आता मी खारापटीला आलो आहे. राईडला सुरुवात केलेली मेजरीपासून, पण मम्मी इकडं आल्यामुळं आता मी रोहाला आलो आहे. आणि रोहाला आल्यानंतर बघितलं आपले खड्डे एवढे रोड तिकडं भारी होते, पण आपल्या इथं आल्यानंतर डाऊन टू अर्थ कसं राहायचं ना हे दाखवते लगेच माझ्या गिअर पर्यंत आहे. तिकडं 80-90ने गाडी चालू होती, इथं 20ला पण गाडी चालू की नको मला समजे नाही. फुल मस्त रोड आहे ना. ठीक आहे, घरी जाऊनच भेटूया. नमस्कार मंडळी. तर 6 दिवसांची राईड 2300 किलोमीटर ॲप्रॉक्स आज कंप्लीट झाले. घरी आलो आहे आणि सक्सेसफुली राईड कंप्लीट झाले. आता घरी जातो आणि हा आपला कोस्टर राईड कंप्लीट करतो. ओके, चला भेटूयात पुढे. तर ही आपली मला घरी आणल्याबद्दल. नमस्कार मंडळी. तर राईड कंप्लीट झाली आणि 27,400 रनिंग होते आपली. आणि आता बघताय तुम्ही 29,536 म्हणजे 21,000 समथिंग रनिंग. नमस्कार मंडळी, घरी आलो आहे आता. मम्मीने जस्ट आरती केली आणि आपला कोस्टर राईड इथंच पूर्ण कंप्लीट होतं आहे. तर हे तुम्हाला कोस्टर राईड कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच राईड पुढं होत राहतील. त्याच्या पण व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त कमेंट करा आणि जे काही स्थळ आहेत त्यामध्ये तुमचा काय एक्सपिरियन्स असेल किंवा तुम्हाला काय त्या आम्ही गेलो त्याच्यात काय हेल्प लागेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी नक्की तुम्हाला मदत करेन. गिरनार, सोमनाथ आणि आपला द्वारका ह्या प्लेसेस जेवढा फ्रेश वाटतो तिथं जाऊन तेवढा फ्रेश मला अजूनपर्यंत कुठं वाटला नाही. आणि गिरनार तरी जो सकाळचा सनराईज बघितला ना त्यानंतर तो आम्ही जेवढ्या स्पीडनी वरती चढलो ते नक्की तुम्ही बघा. आणि हे बघायला एंड असेल. चला तर मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. त्यापर्यंत हसत राहा आणि व्हिडिओला नेहमी सपोर्ट करत राहा. चला, धन्यवाद.